सर्वांना नमस्कार। विश्वरत्न, ज्ञानरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नोत्तराचा हा स्पष्टीकरणासह व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे। बाबासाहेबांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक जीवन कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा। पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते? आणि याचे उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर। दुसरा प्रश्न आहे, आंबेडकर कुटुंबियांचे मूळ आडनाव कोणते? आणि याचे उत्तर आहे सकपाळ। त्यांच्या गावाच्या नावावरून या सकपाळ कुटुंबाला पुढील काळात आंबेडकर असे आडनाव प्राप्त झाले। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सकपाळ कुटुंबियांचे मूळ गाव कोणते? आणि याचे उत्तर आहे अंबडवे, तालुका मंडलगड, जिल्हा रत्नागिरी। म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सकपाळ कुटुंबीय हे मूळचे कोकणातील होते आणि या अंबडवे गावावरूनच या सकपाळ कुटुंबाला आंबेडकर असे आडनाव प्राप्त झाले। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय? आणि याचे उत्तर आहे रामजी मालोजी सकपाळ। हे रामजी त्या काळामध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होते आणि त्यामुळे इंग्रजांच्या सैनिकी शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी या काळामध्ये कार्य केलेलं आहे आणि नंतरच्या काळात त्यांना सुभेदारपदी बढतीही मिळालेली होती। म्हणजेच बाबासाहेबांच्या घरामध्ये सुरुवातीपासूनच शिक्षणाचं अतिशय चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय? आणि याचे उत्तर आहे भीमाबाई रामजी सकपाळ। या मूळच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावच्या राहणाऱ्या होत्या। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? आणि याचे उत्तर आहे 14 एप्रिल 1891। म्हणजेच रामजी आणि भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला। हा 14 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन या काळामध्ये सर्व भारतभर अतिशय मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? आणि याचे उत्तर आहे महू, मध्य प्रदेश। मित्रहो, डॉक्टर आंबेडकरांची कर्मभूमी ही जरी महाराष्ट्र असली तरी त्यांचे जन्मस्थान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। कारण त्यांचे वडील रामजी सकपाळ हे नोकरीच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील महू येथे होते आणि त्याच काळामध्ये 14 एप्रिल 1891 डॉक्टर आंबेडकरांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे। महू आता आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नीचे नाव काय? आणि उत्तर आहे रमाबाई भीमराव आंबेडकर। या दापोलीच्या भिकू वलंगकर यांच्या कन्या होत्या आणि 1906 मध्ये रमाई आणि डॉक्टर आंबेडकर यांचा विवाह पार पडला आणि पुढे 1935 पर्यंत या रमाईंनी डॉक्टर आंबेडकरांना अतिशय खडतर आणि खंबीर अशी साथ दिलेली आहे। चा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नीचे नाव काय? आणि याचे उत्तर आहे सविता भीमराव आंबेडकर।
यापूर्वी डॉक्टर शारदा कबीर या नावाने ओळखल्या जात होत्या. मात्र बाबासाहेबांशी विवाह झाल्यानंतर त्यांचं नाव सविता असं ठेवण्यात आलं. त्या माई किंवा माईसाहेब या नावाने सुद्धा ओळखल्या जात होत्या. 1948मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर यांचा दुसरा विवाह हा दिल्ली येथे झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते? आणि याचे उत्तर आहे यशवंत आंबेडकर. 12 डिसेंबर 1912 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांना जो मुलगा झाला तो म्हणजेच हा यशवंत होय. ते भैयासाहेब या नावाने प्रसिद्ध होते आणि सध्याच्या वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्री प्रकाश आंबेडकर हे या यशवंत आंबेडकरांचेच ज्येष्ठ पुत्र होय. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले? आणि याचे उत्तर आहे गव्हर्मेंट हायस्कूल सातारा. 1ली ते 4थीचे शिक्षण या साताऱ्याला गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये झालेलं आहे आणि 1896 ते 1900 असे 4 वर्ष बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण या गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये पार पडले. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे माध्यमिक शिक्षण कोठे झाले? आणि याचे उत्तर आहे एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई. 1904 नंतर सकपाळ कुटुंब हे साताऱ्यावरून मुंबईला आले आणि येथेच 5वी ते 10वी असे बाबासाहेबांचे शिक्षण हे मुंबईला झाले एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये. आणि 1907ला याच हायस्कूलमधून बाबासाहेब हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कोणी डॉक्टर आंबेडकरांचा सत्कार केला? आणि याचे उत्तर आहे कृष्णाजी अनंत केळुस्कर गुरुजी. मित्रहो, हे केळुस्कर गुरुजी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठीतील एक मोठे लेखक होते आणि त्या काळामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं चरित्रसुद्धा लिहिलेलं होतं. असे केळुस्कर गुरुजींची भेट बाबासाहेबांशी झाली आणि त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा मोठा सत्कार मुंबईला त्यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर डॉक्टर आंबेडकरांना केळुस्कर गुरुजींनी कोणता ग्रंथ भेट दिला? आणि याचे उत्तर आहे बुद्धचरित्र. म्हणजेच केळुस्कर गुरुजी हे जसे शिवचरित्रकार होते तसेच ते बुद्धचरित्रकारसुद्धा होते. त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं बुद्धचरित्राची भेट ही बाबासाहेबांना मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी 1912मध्ये पदवीचे म्हणजेच BA राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे शिक्षण कोठे पूर्ण केले? आणि याचे उत्तर आहे एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई. 1908 ते 1912 या काळामध्ये बाबासाहेबांनी आपले BAचे शिक्षण हे एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पूर्ण केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांना पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती कोणी दिली? आणि याचे उत्तर आहे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. केळुस्कर गुरुजींनी सयाजीरावांशी बाबासाहेबांची भेट घालून दिली आणि बाबासाहेबांची हुशारी पाहून सयाजीरावांनी त्यांना आपल्या या पदवीच्या शिक्षणासाठी दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती या काळामध्ये देऊ केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 1913मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर आंबेडकर हे कोठे गेले? आणि याचे उत्तर आहे कोलंबिया विद्यापीठ अमेरिका. म्हणजेच BA झाल्यानंतर MA आणि PhD अशा उच्च शिक्षणासाठी डॉक्टर आंबेडकर हे अमेरिकेला गेलेले आहेत. म्हणजे आता यापुढचे शिक्षण बाबासाहेबांनी
हे विदेशामध्ये राहूनच पूर्ण केलेले आहे. आणि यावेळीसुद्धा सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, 1915मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाला डॅश डॅश हा प्रबंध सादर करून MAची पदवी प्राप्त केली. आणि याचे उत्तर आहे प्राचीन भारतीय व्यापार म्हणजेच एन्शियंट इंडियन कॉमर्स या नावाचा प्रबंध त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला आणि या प्रबंधालाच पुढे विद्यापीठाने त्यांना MAची पदवी प्रदान केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 1917मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सादर केलेल्या डॅश डॅश या प्रबंधाचा स्वीकार करून कोलंबिया विद्यापीठाने त्यांना PhDची पदवी दिली. आणि याचे उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन म्हणजेच द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी अशा या पदवीच्या थिसेसवर त्यांना PhD प्राप्त झाली. आणि त्यांनी पदवीच्या थिसेसमध्ये या PhDच्या थिसेसमध्ये त्यांनी भारताच्या आर्थिक घडामोडीवर अतिशय सखोल अशी चर्चा त्यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचे कोलंबिया विद्यापीठामध्ये PhDचे मार्गदर्शक कोण होते? आणि याचे उत्तर आहे प्राध्यापक सेलिग्मन. प्राध्यापक सेलिग्मन हे कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे अतिशय विख्यात असे प्राध्यापक होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉक्टर आंबेडकरांनी आपली PhD म्हणजे संशोधन कार्य हे पूर्ण केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचा PhDचा प्रबंध 1925मध्ये लंडनच्या PS किंग अँड कंपनीने डॅश डॅश या नावाने प्रकाशित केला. आणि याचे उत्तर आहे ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने या कंपनीने हा ग्रंथ प्रकाशित केला. आणि विशेष म्हणजे हा ग्रंथ बाबासाहेबांनी बडोद्याचे सयाजीराव महाराज यांना अर्पण केलेला आहे. आणि या ग्रंथाची प्रस्तावना ही या PhDचे त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक सेलिग्मन यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी ऑक्टोबर 1916मध्ये MScसाठी कोठे प्रवेश घेतला? आणि याचे उत्तर आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजेच कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण संपल्यावर डॉक्टर आंबेडकर हे अमेरिकेहून लंडनला गेले. MA PhDला अर्थशास्त्राचा अभ्यास झाला असल्याने त्यांना BScची परीक्षा न देता थेट MScला प्रवेश त्या ठिकाणी मिळाला. आणि पुढील काळामध्ये त्यांनी आपलं MScचं शिक्षणसुद्धा लंडन येथून पूर्ण केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी बॅरिस्टरची पदवी कोठून प्राप्त केली? आणि याचे उत्तर आहे ग्रेज इन लंडन. म्हणजेच ग्रेज इन ही लंडनमधील कायद्याचे शिक्षण देणारी अतिशय मोठी संस्था होती. आणि याच शिक्षण संस्थेमधून 1922मध्ये बाबासाहेबांनी बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवी प्राप्त केली. पुढचा प्रश्न आहे, जुलै 1917मध्ये भारतात परत आल्यावर डॉक्टर आंबेडकरांनी सर्वप्रथम कोठे नोकरी केली? आणि याचे उत्तर आहे बडोदा संस्थान. म्हणजेच बडोदा संस्थानाकडून आंबेडकरांना जी शिष्यवृत्ती मिळाली त्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपलेली होती आणि त्यामुळे बाबासाहेब हे लंडनहून भारतात आले आणि शिष्यवृत्तीच्या अटीप्रमाणे त्यांनी भारतात आल्यावर सर्वप्रथम बडोदा संस्थानामध्ये नोकरी केलेली आहे. आणि यावेळी ते सयाजीराव गायकवाड महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, 1918 ते 1920 या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मुंबईतील डॅश डॅश या महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.
आणि याचे उत्तर आहे सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स. बडोदा संस्थानामधील अपमानकारक वागणुकीबद्दल आंबेडकरांनी या संस्थानामधील नोकरी सोडली आणि ते मुंबईला परत आले. आणि मुंबईला आल्यावर मुंबईतील सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या सरकारी महाविद्यालयामध्ये राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी या काळामध्ये नोकरी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर संस्थानामध्ये 21 मार्च 1920 रोजी झालेल्या अस्पृश्यांच्या उद्धाराच्या डॅश डॅश या परिषदेचे डॉक्टर आंबेडकर हे अध्यक्ष होते. आणि याचे उत्तर आहे माणगाव परिषद. कोल्हापूर संस्थानातील या माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती आणि या अशा परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर या परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणजेच आपल्या शैक्षणिक कामकाजाबरोबरच आता बाबासाहेबांनी सामाजिक समतेसाठीचं म्हणजेच अस्पृश्यांच्या उद्धाराचं कार्य सुरू केलेलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून ही माणगाव परिषद भरलेली होती आणि या परिषदेचं त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. आणि याच परिषदेमध्ये विशेष उपस्थिती असलेले शाहू महाराज म्हणाले होते की डॉक्टर आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचा उद्धार नक्कीच करतील. ते केवळ अस्पृश्यांचेच नव्हे तर या देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. आणि खऱ्या अर्थाने हे बोल पुढील काळामध्ये खरे झालेले आहेत आणि बाबासाहेब हे पुढील काळामध्ये केवळ अस्पृश्यांचेच नव्हे तर आपल्या भारत देशाचे एक मोठे थोर असे नेते झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पाक्षिक सुरू केले? आणि याचे उत्तर आहे मूकनायक. म्हणजेच शाहू महाराजांनी 2,500ची आर्थिक मदत केली आणि या मदतीतूनच डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. हे प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये हे वृत्तपत्र निघत असे आणि या वृत्तपत्रातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी यातून केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिकाचे संपादक म्हणून कोणाची नेमणूक केलेली होती? उत्तर आहे पांडुरंग नंदराम भटकर. डॉक्टर आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहत असल्याने त्यांना या मूकनायक पाक्षिकाचे संपादनाकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. म्हणून त्यांनी या पाक्षिकाच्या संपादनाची जबाबदारी ही पांडुरंग नंदराम भटकर या शिक्षित तरुणाकडे त्यांनी सोपवलेली होती. पुढचा प्रश्न आहे, 1920मध्ये राहिलेल्या उच्च शिक्षणाच्या निमित्ताने लंडनला जाण्यासाठी कोणी डॉक्टर आंबेडकरांना आर्थिक मदत केली? आणि याचे उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. आता या काळामध्ये शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आलेला होता, कारण हे दोघेही सामाजिक समतेसाठी कार्य करणारे थोर नेते होते. आणि याच संबंधातून पुढील उच्च शिक्षणासाठी शाहू महाराजांनी 1,500ची आर्थिक मदत बाबासाहेबांना या काळामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 1922मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सादर केलेल्या डॅश डॅश या प्रबंधाला लंडन विद्यापीठाने DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. आणि याचे उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजेच रुपयाचा प्रश्न. या टायटलच्या थिसिसला लंडन विद्यापीठाने बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केलेली आहे. आणि हा प्रबंध पुढे नोव्हेंबर 1923मध्ये PS किंग अँड कंपनी या प्रकाशन संस्थेने ग्रंथरूपात प्रकाशित केला. हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आईवडिलांना अर्पण केलेला आहे. आणि भारतीय रुपयाचे ब्रिटिशांनी अवमूल्यन करून जास्तीत जास्त भारतीय संपत्ती इंग्लंडला कशी नेली याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचे DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठीचे मार्गदर्शक कोण होते? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर एडविन कॅनन. याच कॅनन यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला आपली प्रस्तावना दिलेली आहे.
पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी 20 जुलै 1924 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे बहिष्कृत हितकारणी सभा. इंग्लंडमधील सर्व शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब हे 1923मध्ये भारतात परत आले आणि आता त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य आपल्या हाती घेतले. आंबेडकर स्वतः या संस्थेचे अध्यक्ष होते आणि या संस्थेचे ध्येय आणि कार्य सूचित करण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे शब्द यावेळेस स्वीकारण्यात आले आणि अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृह, ग्रंथालये या सभेद्वारे सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ही कोठे केली? आणि याचे उत्तर आहे मुंबई. म्हणजेच मुंबई हेच आता डॉक्टर आंबेडकरांचे मोठे कार्यक्षेत्र राहिलेले आहे आणि मुंबईलाच त्यांनी आपल्या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या प्रसारासाठी 1927मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? आणि याचे उत्तर आहे बहिष्कृत भारत. हे वृत्तपत्रसुद्धा मराठी भाषेमध्ये आंबेडकरांनी सुरू केलेले होते आणि आंबेडकर हे स्वतः या वृत्तपत्राचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकापासून या वृत्तपत्राच्या बिरुदावलीमध्ये संत ज्ञानेश्वराच्या ओव्या लिहिण्यास सुरुवात करण्यात आली. या वृत्तपत्राचे एकूण 34 अंक निघाले. मात्र दुर्दैवाने पुढे आर्थिक अडचणीमुळे नोव्हेंबर 1929मध्ये हे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र बंद पडले. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि याचे उत्तर आहे महाड. म्हणजेच कोकणातील महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. तसं पाहिलं तर या काळामध्ये संपूर्ण देशात अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरण्याचा किंवा तेथील पाणी पिण्याचा कोणताही अधिकार नव्हता आणि म्हणूनच बाबासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला आणि या तलावामध्ये उतरून बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी प्राशन केले आणि नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे मोठा सत्याग्रह घडवून आणला. हा सत्याग्रह केला असला तरी कायदेशीरदृष्ट्या न्यायालयाच्या आदेशाद्वारे 1937मध्ये हे महाडचे चवदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाचे हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन कधी आणि कोठे केले? आणि याचे उत्तर आहे 25 डिसेंबर 1927. ठिकाण आहे महाड. डॉक्टर बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की अस्पृश्यांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृती ग्रंथामुळेच निर्माण झालेल्या आहे. कारण या ग्रंथाने स्पृश्य जातींना खूप अधिकार बहाल केले, मात्र अस्पृश्य समाजाला त्यांनी अतिशय कमी लेखलेलं होतं. म्हणजेच अस्पृश्यावर होणाऱ्या अन्यायी क्रूरतेचे आणि विषमतेचे प्रतीक म्हणजेच हा मनुस्मृती ग्रंथ होता आणि म्हणूनच या ग्रंथाचे दहन करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला. या मनुस्मृतीच्या दहन करण्याचा ठराव हा गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे यांनी मांडला. मित्रो, या मनुस्मृतीचे दहन ही घटना त्या काळामध्ये अतिशय दुर्गमी ठरली. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी 4 सप्टेंबर 1927 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना केली? आणि उत्तर आहे समाज समता संघ. या संघाद्वारे रोटीबंदी तोडण्याकरता कार्य करण्यात आले आणि या संघाच्या प्रचारासाठी बाबासाहेबांनी समता नावाचे वृत्तपत्रसुद्धा या काळामध्ये सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी 2 मार्च 1930 रोजी डॅश डॅश येथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह घडवून आणला. आणि उत्तर आहे नाशिक. म्हणजे ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, त्याचप्रमाणे त्यांनी अस्पृश्य समाजाला मंदिरामध्ये
प्रवेश मिळावा यासाठी सुद्धा सत्याग्रह घडवून आणलेले होते. त्यापैकीच हा नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह होता. या काळात शोषित, वंचित अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला होता आणि म्हणूनच अस्पृश्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावे म्हणून बाबासाहेबांनी हा सत्याग्रह या ठिकाणी घडवून आणला आणि पुढे 1935मध्ये न्यायालयाच्या आदेशाने हे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे 1930 ते 1932 या काळामध्ये डॅश या ठिकाणी पार पडलेल्या गोलमेज परिषदेला डॉक्टर आंबेडकर हे हजर होते आणि उत्तर आहे लंडन. लंडन या ठिकाणी 3 गोलमेज परिषदा या काळामध्ये पार पडल्या आणि या 3ही गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी या परिषदेमध्ये अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळावेत, तसेच अस्पृश्यांना त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावे अशा प्रमुख मागण्या त्यांनी या परिषदेमध्ये उपस्थित केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी कोणता करार झाला आणि याचे उत्तर आहे पुणे करार. आता या पुणे कराराला ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जो जातीय निवाडा जाहीर केला तो कारणीभूत होता. तर या जातीय निवाड्यानुसार भारतातील अस्पृश्यांना त्यांचे राजकीय हक्क म्हणजेच राजकीय प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद मान्य करण्यात आली. मात्र गांधीजींना अस्पृश्यांचा या स्वतंत्र मतदारसंघाला त्यांचा विरोध होता. असे केल्याने हिंदू समाजामध्ये फूट पडेल अशी त्यांना भीती वाटत होती. म्हणून हा निर्णय बदलण्यासाठी गांधीजी पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषणाला बसले आणि यातूनच महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये तडजोड झाली आणि 24 सप्टेंबर 1932 रोजी या दोघांमध्ये जो करार झाला तो म्हणजेच हा पुणे करार होता. आणि या करारामध्ये म्हणजे त्या करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी 148 जागा या राखीव ठेवण्यात आल्या. पुढचा प्रश्न आहे 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा ही कोठे केली आणि याचे उत्तर आहे येवला, जिल्हा नाशिक. येवल्याला या काळामध्ये मोठी सभा भरलेली होती आणि या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर हिंदू म्हणून मात्र मी मरणार नाही अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी केलेली होती. तत्कालीन समाजव्यवस्थेला ही धर्मांतराची घोषणा ही फार मोठा धक्का होता. कारण हिंदू धर्मामध्ये त्यांना ज्या अनेक हालापेष्टा सहन कराव्या लागलेल्या होत्या त्यामुळे बाबासाहेब हे फार दुःखी झालेले होते आणि त्यामुळे त्यांनी येवला येथे 1935ला ही धर्मांतराची घोषणा केलेली होती. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी ऑगस्ट 1936मध्ये कोणत्या पक्षाची स्थापना केली आणि उत्तर आहे स्वतंत्र मजूर पक्ष. अस्पृश्यांची स्वतंत्र राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला आणि विशेष म्हणजे 1937च्या मुंबईच्या प्रांतिक विधानसभेच्या निवडणुका या पक्षाने लढवल्या आणि 17पैकी जवळपास 15 उमेदवार हे या पक्षाचे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन म्हणजेच अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ याची स्थापना कधी केली आणि याचे उत्तर आहे 1942. आपल्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी आणि सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना ही 1942मध्ये केलेली आहे. ही एक सामाजिक आणि राजकीय संघटना होती आणि याद्वारे दलितांच्या, शोषितांच्या हक्काचे संरक्षण करणे हाच त्यांचा उद्देश होता. पुढचा प्रश्न आहे
मुस्लिम लीगच्या पाकिस्तानची मागणी करणाऱ्या लाहोर ठरावाच्या अनुसरणानंतर डॉक्टर आंबेडकरांनी कोणता ग्रंथ लिहिला? आणि उत्तर आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. 1940ला मुस्लिम लीगने हा लाहोर ठराव मांडला होता आणि तो ठराव मांडल्यानंतर या पाकिस्तानविषयी विचार मांडण्यासाठी बाबासाहेबांनी पाकिस्तानवरील विचार म्हणजेच थॉट्स ऑन पाकिस्तान हा 400 पानाचा ग्रंथ लिहिला आणि यात त्यांनी पाकिस्तान संकल्पनेचे सविस्तर असे विश्लेषण केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी 8 जुलै 1945 रोजी कोणत्या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली? आणि याचे उत्तर आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. मित्रहो, बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्य केले त्याचप्रमाणे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा अतिशय भरीव कार्य केले. बाबासाहेब हे स्वतः उच्च विद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते आणि अस्पृश्य समाजाला जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये शैक्षणिक कार्यसुद्धा केले आणि त्या अंतर्गतच त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्थासुद्धा स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत डॉक्टर आंबेडकरांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबादला डॅश या कॉलेजची स्थापना केली. आणि याचे उत्तर आहे मिलिंद कॉलेज. या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गतच बाबासाहेबांनी 1946ला मुंबईला सिद्धार्थ कॉलेज सुरू केले तर 1950ला औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय त्यांनी सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, 1946मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ प्रसिद्ध झाला? आणि याचे उत्तर आहे हू वेअर शूद्राज म्हणजेच शूद्रपूर्वी कोण होते. हा ग्रंथ 1946ला प्रसिद्ध झाला आणि यामध्ये बाबासाहेबांनी शूद्र हे पूर्वी कोण होते याचं सविस्तर असं विवेचन त्यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकर 1942 ते 1946 या काळात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणत्या खात्याचे मंत्री होते? आणि याचे उत्तर आहे कामगार, ऊर्जा आणि पाटबंधारे खाते. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातच डॉक्टर आंबेडकर हे ब्रिटिश भारताच्या मंत्रिमंडळामध्ये कामगार, ऊर्जा आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि या तिन्ही खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे पुढील काळात आधुनिक भारताच्या उभारणीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेवर डॉक्टर आंबेडकर हे कोणत्या प्रांतातून निवडून गेले? आणि याचे उत्तर आहे बंगाल प्रांत. म्हणजेच आजचा जो बांगलादेश आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अखंड भारताचा भाग होता आणि त्याच बंगाल प्रांतातून बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर निवडून गेलेले होते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कधी बनले? आणि याचे उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947. म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा स्थापन झाली आणि या संविधान सभेमध्ये बाबासाहेबसुद्धा होते आणि या संविधान सभेने घटनेचा मसुदा तयार करण्याचा म्हणजेच ड्राफ्ट तयार करण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम हे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या इतर सदस्यांच्या मसुदा समितीवर सोपवलं आणि या समितीचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते आणि या समितीच्या अथक परिश्रमाने म्हणजे जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आपली भारतीय राज्यघटना तयार झाली आणि 26 जानेवारीपासून तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार ठरतात. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतात पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर आंबेडकरांकडे कोणत्या खात्याचा कारभार सोपविण्यात आला होता? आणि याचे उत्तर आहे कायदा व न्यायमंत्री. म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये नियुक्त झालेले होते. पुढचा प्रश्न आहे,
डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या बिलासाठी आपला कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला? आणि याचे उत्तर आहे हिंदू कोड बिल. मित्रहो, हिंदू कोड बिल हे बाबासाहेबांचं अतिशय मोठं योगदान होतं. भारतातील सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना जाचक रूढी परंपरापासून त्यांची सुटका व्हावी, स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून बाबासाहेबांनी हे बिल संसदेमध्ये मांडलेले होते. याद्वारे त्यांना सर्व स्त्रियांना समान अधिकार द्यायचे होते. मात्र दुर्दैवाने या बिलाला संसदेमध्ये मोठा विरोध झाला आणि हे बिल पास होऊ शकले नाही. म्हणून 25 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी आपला कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. म्हणजेच स्त्रियांच्या हक्कासाठी राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुधा एकमेव मंत्री असतील. पुढचा प्रश्न आहे 5 जून 1952 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांना कोणती पदवी प्रदान केली? आणि याचे उत्तर आहे LLD म्हणजेच डॉक्टर ऑफ लॉ. या काळामध्ये डॉक्टर आंबेडकर हे अतिशय विद्वान व्यक्ती म्हणून प्रसिद्धीस आलेले होते आणि या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थीसुद्धा होते. म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आपल्या माजी विद्यार्थ्याला या कोलंबिया विद्यापीठाने 1952 ही LLD ही पदवी बहाल करून त्यांचा मोठा गौरवच केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 12 जानेवारी 1953 रोजी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांना कोणती पदवी प्रदान केली? आणि उत्तर आहे DLIT म्हणजेच डॉक्टर ऑफ लिटरेचर. म्हणजेच परदेशी विद्यापीठाने बाबासाहेबांचा गौरव तर केलाच त्यांना LLD पदवी देऊन, मात्र भारतातीलही विद्यापीठ त्यामध्ये मागे नव्हते. पण त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने सुद्धा बाबासाहेबांना DLIT पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 1955 नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी डॉक्टर आंबेडकरांना कोणती उपाधी दिली? आणि याचे उत्तर आहे बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे बुद्धाप्रमाणे ज्ञानप्राप्ती करणारे व्यक्ती किंवा जगाच्या शांतीकरता व आनंदाकरता कार्य करणारे व्यक्ती होय. आणि अशाच व्यक्ती म्हणजेच आधुनिक काळातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. 1955ला नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेला बाबासाहेब उपस्थित होते आणि येथे उपस्थित इतर सर्व बौद्ध भिक्खूंनी त्यांना बोधिसत्व ही अतिशय उच्च कोटीची आणि पवित्र अशी उपाधी त्यांना बहाल केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकर यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी काय होता? आणि याचे उत्तर आहे 3 एप्रिल 1952 ते 6 डिसेंबर 1956. मुंबई प्रांतातून डॉक्टर आंबेडकर हे राज्यसभेवर निवडून गेलेले होते आणि 3 एप्रिल 1952 पासून ते त्यांच्या निधनापर्यंत ते या राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली? आणि याचे उत्तर आहे नागपूर या ठिकाणीच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे या नागपूरच्या भूमीला दीक्षाभूमी असे म्हटले जाते. सध्या काळात या ठिकाणी एक मोठा भव्य बौद्ध स्तूप उभारला गेला आहे. यालाच धम्मचक्र स्तूप असेही म्हणतात. आणि बौद्ध धर्मीयासाठी हे नागपूर हे ठिकाण अतिशय पवित्र ठिकाण म्हणून मानले जाते. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांना 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे कोणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली? आणि याचे उत्तर आहे महास्तवीर चंद्रमणी. ब्रह्मदेश या देशाचे असलेले बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी 1956 जनता वृत्तपत्राचे -- असे नामांतर केले.
आणि उत्तर आहे प्रबुद्ध भारत। 1930मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जनता नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले होते मराठी भाषेमध्ये, आणि या वृत्तपत्राची टॅगलाईन होती की गुलामाला गुलाम आहे म्हणून अशी जाणीव करून द्या, मग तो आपोआप बंड करून उठेल। आणि हे असे जनता वृत्तपत्र पुढे 4 फेब्रुवारी 1956ला त्या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण बाबासाहेबांनी या काळात केलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण कधी झाले? आणि याचे उत्तर आहे 6 डिसेंबर 1956। दिल्ली या ठिकाणी बाबासाहेबांचे निधन झाले, त्यावेळी त्यांचे वय हे 64 वर्ष आणि 7 महिन्याचे होते। तर या दिल्लीमधील ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं निधन झालं ते ठिकाण आज महापरिनिर्वाण स्थळ म्हणून त्याची ओळख त्या ठिकाणाला मिळालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई येथील समाधीस्थळाला काय म्हणतात? आणि याचे उत्तर आहे चैत्यभूमी। म्हणजेच बाबासाहेबांचं निधन हे जरी दिल्लीला झालेलं असलं तरी त्यांचा अंत्यविधी हा मुंबई या ठिकाणी झालेला आहे, आणि मुंबईमधील दादर चौपाटीजवळच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि त्या ठिकाणीच त्यांचे समाधीस्थळ उभारले गेले, त्यालाच चैत्यभूमी असे नाव दिले गेलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? आणि याचे उत्तर आहे द बुद्ध अँड हिज धम्म, म्हणजेच भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म। या ग्रंथाचे लिखाण चालू असतानाच बाबासाहेबांचे निधन झाले। हा इंग्रजी ग्रंथ त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाने 1957मध्ये प्रकाशित केला, आणि विशेष म्हणजे या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपटसुद्धा पुढील काळात बनवला गेला। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले? आणि याचे उत्तर आहे भारतरत्न। 14 एप्रिल 1990 रोजी भारत सरकारने आपल्या भारत देशाचा अतिशय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल अशा कार्यकर्तृत्वाचा गौरव केलेला आहे। आणि हेच 1990 हे वर्ष भारत सरकारने सामाजिक न्याय वर्ष म्हणूनसुद्धा त्या काळात साजरे केलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांना मरणोत्तर प्रदान केलेला भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते कोणी स्वीकारला? आणि याचे उत्तर आहे सविता आंबेडकर। म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी सविता आंबेडकर या त्या काळात हयात होत्या, आणि त्यामुळे त्यांच्या वतीने हा भारतरत्न पुरस्कार हा सवितामाई यांनी स्वीकारलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारावर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच RPI याचे प्रथम अध्यक्ष कोण होते? आणि याचे उत्तर आहे N. शिवराज मद्रास। आजच्या तामिळनाडू राज्यातील एक पेरियार कार्यकर्ते म्हणून N. शिवराज हे ओळखले जात होते, तसेच ते लोकसभा सदस्यही होते। RPIची स्थापना करण्याचा विचार डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेला होता, मात्र त्यांचं निधन झाल्याने तो विचार मागे पडला। मात्र त्यांच्या अनुयायांनी 3 ऑक्टोबर 1957 रोजी RPIची स्थापना केली, आणि या RPIचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान हा N. शिवराज यांना मिळालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, मुंबई येथील दादर भागात असलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या निवासस्थानाला काय म्हणतात? आणि याचे उत्तर आहे राजगृह। राजगृह ही एक 3 मजली ऐतिहासिक वास्तू आहे मुंबई येथील, आणि आंबेडकरी जयंतीसाठी ते अतिशय श्रद्धास्थान प्रेरणास्थान आहे। 1931 ते 1933 या काळामध्ये राजगृहाचे बांधकाम पूर्ण झाले। या राजगृहामध्ये
बाबासाहेब आणि त्यांचं कुटुंब राहत असलं तरी डॉक्टर आंबेडकरांनी या राजगृहामध्ये मोठे ग्रंथालय निर्माण करून घेतलेले होते आणि या ग्रंथालयामध्ये जवळपास 50,000हून अधिक ग्रंथाचा संग्रह करण्यात आलेला होता. म्हणजेच यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठे पुस्तकप्रेमी होते, किती मोठे ज्ञानी होते याची कल्पना आपल्याला येते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांवर कोणाच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता? आणि याचे उत्तर आहे गौतम बुद्ध, महात्मा फुले. भगवान गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक असल्यामुळे बाबासाहेबांच्या विचारावर त्यांचा फार मोठा प्रभाव होता आणि त्यासोबतच या 19व्या शतकात समतेचं कार्य करणारे महात्मा फुले यांचासुद्धा विचारांचा प्रभाव आंबेडकरांच्या विचारावर पडलेला होता. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा दिन काय म्हणून साजरा केला जातो? आणि याचे उत्तर आहे भारतीय संविधान दिन. कारण डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अथक परिश्रमानंतर भारतीय राज्यघटना तयार केली आणि ही भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तिचा स्वीकार करण्यात आला आणि पुढे 26 जानेवारी 1950 रोजी ती घटना प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी सुरू झाली आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर हा स्वीकार दिन हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेत अस्पृश्यता बंदीसाठी कोणते कलम नमूद केले आहे? आणि याचे उत्तर आहे कलम 17. मित्रहो, अस्पृश्यताच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा घटना निर्मितीचे कार्य हाती घेतले तेव्हा या अस्पृश्याच्या उद्धारासाठी आणि अस्पृश्यता बंदीसाठी त्यांनी या घटनेमध्ये कलम 17 हे कलम नमूद केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, 1935मध्ये जय भीम या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात ही कोणी केली? आणि याचे उत्तर आहे हरदास लक्ष्मणराव नगराळे. हे बाबासाहेबांचे अतिशय कट्टर असे अनुयायी होते आणि कामगार नेते म्हणूनसुद्धा त्यांची मोठी ओळख होती. बाबासाहेबांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष याचे ते प्रांतीय सरचिटणीससुद्धा राहिलेले होते आणि जय भीम या अतिशय प्रेरणादायी नाऱ्याचे ते जनक मानले जातात. म्हणजेच जय भीम या शब्दाचा अर्थ होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. 1935मध्ये त्यांनी या नाऱ्याची सुरुवात केली आणि पुढे 1939 पासून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा या नाऱ्याचा पुढील काळामध्ये उपयोग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॉक्टर आंबेडकरांचा 14 एप्रिल हा जन्मदिन काय म्हणून साजरा केला जातो? आणि याचे उत्तर आहे ज्ञानदिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 वर्षाच्या कारकिर्दीपैकी 27 वर्ष त्यांचा शैक्षणिक जीवन प्रवास आहे. ज्ञानाचे उपासक असलेले बाबासाहेब यांनी या काळामध्ये BA, MA, PhD, MSc, DSc, बॅरिस्टर ऑफ लॉ अशा अतिशय श्रेष्ठ अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. भारतासोबतच त्यांनी लंडन आणि अमेरिकेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड ज्ञानलालसा, त्यांचे वाचन, चिंतन, लेखन आणि वक्तृत्वामधील विविधांगी व्यासंग बघता त्यांच्या अफाट ज्ञानाची आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेची ओळख आपल्याला होते आणि त्यामुळे अशा या ज्ञानसूर्याचा, ज्ञान महर्षीचा, ज्ञानाच्या अथांग सागराचा जन्मदिन आपल्या या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदिन म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मित्रहो, या ठिकाणी थांबतो. आशा आहे आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर आधारित हा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ आवडला असेल. सर्वांना जय हिंद, जय भीम.